पाटवडीला पाटवडी किंवा थापी वडी का म्हणतात तुम्हाला माहीत आहे का? तर तुला मजेशीर गोष्ट सांगते. पूर्वीच्या काळी मोठी मोठी कुटुंब पद्धती होती, खूप सारी माणसं असायची. मग एवढंसं करून चालायचं नाही, खूप मोठ्या प्रमाणात करावं लागायचं. मग अशा वेळेस आज्या काय करायच्या, मोठे पाट घ्यायचे आणि त्यावर या वड्या थापायच्या. पाटावर थापल्या जातात म्हणून काही ठिकाणी त्याला पाटवडी म्हणतात, तर थापून थापून करतात म्हणून काही ठिकाणी याला थापी वडी देखील म्हणतात. बरं, पाटवडी काय फक्त महाराष्ट्रातच तयार केली जाते? अजिबात नाही, पूर्ण भारतभर. म्हणजे बिहारमध्ये याला की नाही बेसन कतली म्हणतात, राजस्थानमध्ये पत्तोड की सब्जी, कर्नाटकमध्ये याला बॅसनी हुळली असं नाव आहे आणि महाराष्ट्रात देखील ठिकठिकाणची नावं वेगळी आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाटवडी, विदर्भामध्ये पातोडी, बेसनवडी, बेसन कतली अशा विविध नावाने ही ओळखली जाते. थोडीफार करायची पद्धत वेगळी आहे, पण ही रेसिपी हा एक पदार्थ भारतभर तयार केला जातो. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. जेवणाचं ताट कधी पाहुणे आले किंवा सणाचं जेवण असेल तर डाव्या बाजूला आहे ना तेच तळणीचे पदार्थ करून कधी कधी कंटाळा येतो. काहीतरी खमंग खुसखुशीत खावंसं वाटतं पण तळलेलं नको. अशा वेळेस ही पाटवडी तुम्ही नक्की करून बघा. बरं, रस्सा केला तर तो पातवडी रस्सा झाला, नुसती थापून केली तर ती पाटवडी झाली. आता ही पाटवडी करण्यासाठीचं साहित्य आणि कृती आपण स्टेप बाय स्टेप बघूयात, म्हणजे कुठली स्टेप तुम्ही मिस नाही करणार. ही करताना पाण्याचं प्रमाण अगदी अचूक हवं. जरी दिसायला सोपी असली तरी काही गोष्टींची तुम्ही काळजी घेतली ना तर ही परफेक्ट मऊ लुसलुशीत होणार, लवचिक होणार आणि खाताना ठोठरा बसणार नाही. तर आधी एक वाटण करूयात. त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूयात. 1.5 कप बेसन आहे, तर 3 हिरव्या मिरच्या, 3-4 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा. आता हे ठेचून घेतलं तरी चालेल, मग मी पटाक्कन मिक्सरमध्ये फिरवून घेते. लसूण, मिरची, आलं भरडच काढायचे, बारीक अशी पेस्ट वगैरे करायची गरज नाही. हे बघा, छान अशी ओबडधोबड ठेचून घ्यायची. परफेक्ट. आता पाटवडी करण्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया. 1.5 कप बेसन, चमचाभर पांढरे तीळ, चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद, लसूण आलं मिरचीचा ठेचा जो आत्ता आपण तयार केला, मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि सजावटी करता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओढा नारळाचा ख. यासोबतच आपल्याला लागेल चमचाभर तेल. सगळ्यात आधी ना बेसनचा आपण घोळ तयार करूयात, पण त्याकरता बेसन चाळून घेणं अगदी गरजेचं आहे. मेजरिंग कप आणि स्पूनचं सेट आपलाच आहे, madhurazrecipeclub.com वरून खरेदी करू शकता. बेसन चाळून घ्या, म्हणजे ते पाटवडीला ना एकसारखं टेक्स्चर यायला मदत होते बघा. हे नसेल कप, चाळणीने चाळलं तरी काही हरकत नाही आहे. माझ्याकडे आहे म्हणून मी उगाच शायनिंग मारतीये. 1.5 कप बेसन आहे, तर बरोबर 2 कप पाणी मी इथे वापरते. यामुळे काय होतं ना, बेसन वडी छान थापली पण जाते, शिजते पण छान आणि खाताना दडदडीत अजिबात होत नाही. आता याचा छान घोळ तयार करूया. गुठळ्या नको अजिबात. व्यवस्थित मिसळून घेतलं बघा आणि एकदम परफेक्ट पीठ झालेलं आहे. यामध्ये अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत. असं स्मूथ पेस्ट करा या पिठाची, म्हणजे आपली पाटवडी देखील मस्त होते. चला, चमचाभर तेल गरम करून घेतलं. यामध्ये सगळ्यात आधी मोहरी छान तडतडली की लगोलग जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता आणि हा ठेचा आपण जो तयार करून घेतला मिसळूयात. फोडणी खमंग बसली ना की प्रकरण एकदम बहारदार होतं बघा चवीला. आता मिनिटभर हा ठेचा परतून झाला काय भन्नाट सुवास तरवळतोय. यामध्ये पांढरे तीळही चांगले मिसळून घ्यायचे. मस्त. हळद. वाह. आता हे बेसनचं मिश्रण यामध्ये घालूया. सगळं मिश्रण एकसाथ घालायचं. चवीपुरतं मीठही घालायचं. साहित्यामध्ये मीठ सांगायचं राहिलं होतं, मीठ अजिबात स्किप नाही करायचं. आता हे एकसारखं मिसळत शिजवून घ्यायचं. याच्या गुठळ्या अजिबात राहिला नाही पाहिजे आणि एकसारखं मिसळून घ्या बघा, घट्ट गोळा होईपर्यंत.
चिकटलं पण नाही पाहिजे. हे अगदी मंद आचेवर करायचं हे सगळं. फार वेळ नाही लागत. 1-2 ते 3 मिनिटात त्याचा घट्टसर गोळा व्हायला सुरुवात होते. बहारदार दिसतंय. वाह, आहा, अजिबात आहे ना यामध्ये गुठळा झाला नाही बघा. आणि मस्त बेसन एकजीव झालेलं आहे. छान असा घट्टसर गोळा तयार झाला. आता हे असं पसरवते जरा. यावर ठेवायचं झाकण. मंद आचेवर एक वाफ मस्त काढून घ्यायची. 5 मिनिटं दणकून वाफ काढली. वाफ काढणं गरजेचं आहे. बेसनची कच्ची चव पूर्ण निघून गेली पाहिजे. त्यामुळे हे वाफवून व्यवस्थित घ्या. लगोलग गोळा झाला, लगोलग थापलं असं अजिबात करू नका, नाहीतर ते कच्चं बेसन खाल्ल्यासारखं लागेल. त्यामुळे दणकून वाफ काढणं गरजेचं आहे. वाह, आता यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. बघा, रटरट असं शिजवायचं. त्याच्याशिवाय पाटवडीची मजा नाही. आता हे गरम गरम असतानाच आपल्याला घ्यायचंय थापून. मस्तपैकी पाटावर थापलं तरी चालेल. याच्या पूर्वीच्या पाटवडीच्या रेसिपी मी अक्षरशः पाटावर थापल्यात, पण आता ताटलीमध्ये करूयात. साधारण एक 9 इंच व्यासाची ही डिश आहे. थोडं तेल घालून घेते म्हणजे पाटवडी पटकन सुटेल. आता यामध्ये वाह, काय कमाल वाफ आलेली आहे. हा पाटवडीचा गोळा ठेवायचा आणि हे प्रकरण आहे ना गरम गरम असतानाच पटपट पटपट थापून घ्यायचं. माझ्याकडे असा सिलिकॉनचा चमचा आहे. हाताने थापू शकता किंवा चमचा, उलटणं, वाटी यानेही छान होतं. हे बघा, एक सारखं पसरवून घ्यायचं. कड आहे ना एकसारखी करून घ्यायची, नाहीतर मग कुठे जाड कुठे पातळ असं होतं. त्यामुळे थापून व्यवस्थित घ्या. नीट नाही थापली ना की ती सुटते बघा, मग वडी नीट नाही पडत. चला, एकसारखी थापून झाली बघा. गरम गरम असतानाच करायचं, नाहीतर मग ना ते वडी नीट पडत नाही. आता यावर ओल्या नारळाचा खव आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हेही छान यावर थापून घ्यायचं, म्हणजे वडी पडली की ते सुटत नाही आणि नारळाचा अर्क देखील छान उतरतो वडीत. आता ओल्या नारळाच्या ऐवजी सुका खोबऱ्याचा किस तरी घातलं तरी चालेल. 5 मिनिटं आता फक्त हे ठेवूयात आणि मग आपण याच्या वड्या पाडूयात. चला, पाटवडी बरोबर आता 10 मिनिटं सेट करण्याकरता ठेवली होती. वड्या पाडूयात. हे असं असलं ना की ताटली असो किंवा ट्रे असो अशी मध्यातून कट करायला सुरुवात करायची, म्हणजे पीसेस आहेत की नाही एकसारखे होतात. बरं, ही जी सुरी आहे ही आपलीच आहे. madhurasrecipeclub.com वरून तुम्ही खरेदी करू शकता. सो जिथे असे शार्प कट एक्सपेक्टेड असतात, वडी पाडायची, बर्फी पाडायची, केक कट करायचा आहे, तर तेव्हा ही लॉंग सुरी वापरायची. आकार तुम्हाला कसा द्यायचा तसा तुम्ही देऊन घेऊ शकता. काय सुरेख कट होते बघा. चला, आता वडी काढूनही दाखवते. वाह, बघा, सुंदर शेप आलेला आहे आणि दिसते सुंदर आणि जाडीला परफेक्ट झाली आणि मस्त अशी लवचिक आहे बघा. दाठर नाही, खाताना दडदडीत लागणार नाही, परफेक्ट झाली. बहारदार दिसते. काही ठिकाणी याला आहे ना पिठल्याची वडी असं देखील म्हटलं जातं. पानाच्या डावी बाजूला खाण्यासाठी उत्तम आहे. बरं, रस केला असेल म्हणजे कटाची आमटी करतो की नाही, त्या आमटीसोबतही ही बहारदार लागते. तुम्हाला सांगते, पाटवडी म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक असेल, आमटी उरतेच. दुसऱ्या दिवशी ही पाटवडी करा आणि पाटवडी रस्सा, आहा, वेगळा रस्सा करायची गरजच नाही. तुम्हाला सांगते, भन्नाट लागतं. करून बघा. होळीच्या दिवशी करा, पुढच्या दिवशी करा, त्याच्या तिसऱ्या दिवशी करा, पण करून नक्की बघा. वा वा, प्रकरण एकदम भारी आहे. पुन्हा भेटूयात अशाच मस्त खमंग रेसिपी सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.
मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.